तर वेळ तर कमी आहे आपल्याकडे. करा करा, ते मीडियावाले आलेत ना, लाल दिवे चालू करा. आत्ता भाषण सुरुवात करतोय मी इथून. जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, थांबा थांबा, उरकू द्या थांबा. पेटलेला मराठी माणूस, चवताळलेला मराठी माणूस, या महाराष्ट्रात स्वाभिमानाने उठलेला मराठी माणूस हा पाहून माझे शिरोळे यांना देखील आनंद झाला असेल. बाकी बोलण्यासारखे मुद्दे भरपूर आहेत. अजेंडात का घेतला, हे रंगत का घेतले, कशाला चिंता पडली? मग ती शिक्षे चिंतेने सांगितले तसे असतील, मला काही कल्पना नाही. पण या महाराष्ट्रात, या देशात निळा म्हणजे दलितांचा, भगवा म्हणजे हिंदूंचा आणि हिरवा म्हणजे मुसलमानांचा, हे पकडून काही चुकीच्या लोकांसाठी, काही या चुकीच्या धर्मांतरी मुसलमानांसाठी म्हणून चांगले जे कोणी मुसलमान आहेत त्यांना तुम्ही नाकारणारच. अब्दुल कलामना तुम्ही नाकारणार, ते चांगले त्यांना बरोबर घेऊन तर जावंच लागेल. आणि मला असली नसती ढोंग जमणार नाही त्या इतरांसारखी. आता नाव नाही घेऊ शकत, निवडणुका कलच समजून जावा, त्यांच्यासाठी जमणार नाही ढोंग. बरं का? परवा ते बोंबललं आमच्यावर कसं फुगलंय बघा ते मुख्यमंत्री अशोक चव्हाण. राज ठाकरे नकल्या नकली नकली, अरे नकल्या बेअकल्या असल्यापेक्षा नकल्या असलेल्या बघा ना, तुझ्यावर का बेअकले तर नाहीये. त्या पाटकर काय सगळीकडे संपूर्ण महाराष्ट्रात अनधिकृत झोपड्या बांधतायत, कुठून कुठून लोक येतात, कोणाला काय माहिती नाही. महाराष्ट्र कसा भरतोय, मतदारसंघ मिळवतात, कोणाला कशाची कल्पना नाही, काही सांगपत्ता नाही. त्याच्यासाठी त्या मेधा पाटकर आणि इथेच असतात ना, गुजरातमध्ये येऊन देत ना, ते एंट्री नाही त्यांना गुजरातमध्ये. या माझ्या मुद्द्यावरती ते कुठला तो आयोग, मानवाधिकार आयोग, ह्युमन राईट्स कमिशन, तिकडे गेल्या. भिवंडीमध्ये आमच्या 2 पोलिसांना डोक्यावरती दगड टाकून मारण्यात आले. त्यावेळेला कुठे गेला होता तुम्ही? इकडे महाराष्ट्रामधला आमचा शेतकरी म्हणतो, त्यावेळेला कुठे गेला होता तुम्ही? आत्महत्या करा. आता जाऊच वाटलं. आता हा कोणता दुटप्पीपणा, कसला दुटप्पीपणा सांगा ना मला. तिकडे तो आंध्र प्रदेशचे आमचे मुख्यमंत्री रेड्डी ते वारले म्हणून तिथल्या लोकांनी आमचा नेता गेला, आमचा नेता हरवला, त्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्या. आमचा असं पण जिवंत आहे. रोज शेतकरी पेपरवर आता आलोय. एक गोष्ट नक्कीच ध्यानात ठेवावी लागेल तुमच्या.